आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. राहता तालुक्यातील केलवड येथील मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबियांची डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. कर्नाटकातील घटनास्थळी तपासासाठी पोलीस पथक पाठवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. अक्षय दशरथ राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी आपण घेतली असून या प्रकरणात कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी मला 8 दिवसांचा वेळ द्या, असे आश्वासन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबियांना दिले. राहता तालुक्यातील केलवड गावातील अक्षय दशरथ राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. अक्षय यांच्या मृत्यूशी संबंधित कर्नाटकातील घटनास्थळाची ऑनलाईन माहिती घेण्यास डॉक्टर विखे पाटील यांनी सुरुवात केली. संबंधित ठिकाणचे खासदार, पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक प्रशासनाची माहिती घेऊन तेथील मंत्र्यांशीही लवकर संपर्क साधण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याशी संपर्क साधून कर्नाटक येथे तपासासाठी 2 पोलीस कॉन्स्टेबल पाठवण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच अनुभवी पोलीस कर्मचारी आणि गावातील काही जबाबदार व्यक्तींना कर्नाटकातील घटनास्थळी पाठवून प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार सोमवारी राहता पोलिसांचे पथक तसेच कुटुंबातील काही जबाबदार व्यक्ती कर्नाटक येथे जाणार आहेत. आपले पथक घटनास्थळी जाऊन संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेईल. या मृत्यू प्रकरणात नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढील कार्यवाही केली जाईल. कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कुटुंबियांनी कोणतीच काळजी करू नये, असे डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी भाजप युवा मोर्चाच्या किंवा पक्षाशी संबंधित कोणताही कार्यकर्ता आहे का, याचीही आपण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण सर्वांच्या समन्वयातून आणि कायदेशीर मार्गाने हाताळले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी कुटुंबियांना केले. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांशी चर्चा करून संबंधित कागदपत्रांची तसेच 7/12 उतार्याची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही डॉक्टर विखे पाटील यांनी केली. आपण दिलेला शब्द पूर्ण करतो, असे सांगत मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी रुपाली भालेराव, केलवड. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.